पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं। आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून, मी राजकारण म्हणून नाही, तर 38 वर्ष 39 वर्षाचं माझं वय आहे, त्याच्यामध्ये 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे। त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे, पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या। त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे, पण राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळे आहोत। आई असंही म्हणाले शोधावेत की नाही त्या विधानात, त्या विधानात राजकीय अर्थ शोधावेत की नाही? आई राजकीय नाहीये, आई सामाजिक आहे। सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे। तिचं मन फार साफ आहे, मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही। प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे। कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत, भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। दिल्लीमध्ये अजितदादा साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला गेल्या। आज काकींचं वक्तव्य, अंकुश काकडे सुद्धा असं म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन पवारांनी एकत्र यावं। विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ज्या राजकीय घडामोडी घडतायत याचा अर्थ असा आहे की शंका घेण्यासाठी वाव आहे। अंतर्गत काय घडामोडी घडतायत का, चर्चा होते का, किंवा साहेब आणि अजितदादा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं? काल आदरणीय पवार साहेबांचा 85वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा, काकी, पार्थ व इतरही काही महत्त्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले। हीच आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे। ती जर तिथं नेते सांभाळत असतील, त्या पद्धतीने ते कार्य करत असतील तर ते स्वागत करण्यासारखं आहेच। द्वेष सारखं द्वेष असणं, टीका करणं हे काही योग्य नाही आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही। आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे। ठीक आहे, विचाराने भिन्नता असू शकते, पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो, पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो, नाही तर शुभेच्छा देऊ शकतो। आणि काल जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती बघितल्यानंतर मला सुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्वजण जपत आलेलो आहे ती गोष्ट मला सुद्धा आवडली। अमित शहा पण भेटायला आले, त्याचा तर राजकीय अर्थ काढावं की नाही? अमित शहा पण साहेबांना भेटायला आले, त्याचं कोण म्हणलं? तुम्ही बघितलं? चर्चा आहे ना, चर्चा खूप पद्धतीचे होतात। उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले, साहेबांना भेटले आणि ट्रम्प निघून गेले। पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं, ते खरं आहे, पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं। जर खऱ्या काही गोष्टी असतील, खरंच ते आले असते, नाहीतर पवार साहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते, एखादी मोठी चर्चा तिथं झाली असती, मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे। फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं।